विधानसभा निवडणुकीत मनसे भाजपच्या एकत्र येण्यात एकनाथ शिंदे यांनी रेड सिग्नल लावला आणि मनसे भाजप युतीला शिंदेंनीच खो घातला अशी चर्चा मनसेच्या नेते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रंगली। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत युती करायची झाली तर शिंदेंचं करायचं काय असा प्रश्न मनसे बैठकीत चर्चेला आला। विधानसभा आणि लोकसभेत एकनाथ शिंदेंमुळे मनसे महायुतीत येऊ शकली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मनसेला महायुतीत घेण्यासाठी शिंदेंचा नकार असल्यानं मनसे महायुतीपासून दूर राहिली। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचं नुकसान झालंय। मात्र आता पराभव स्वीकारून पुन्हा एकदा कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेत। मात्र आता नव्या मित्रांसोबत काम करण्याचे संकेत मनसैनिकांना मिळतायत। आगामी महापालिका निवडणुकीकरता मनसे भाजपला युतीची टाळी देण्यासाठी सकारात्मक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। मनसेच्या बैठकीमध्ये युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। महापालिका निवडणुकीत मनसे महायुतीकडे टाळीसाठी हात पुढे करणार का हा देखील प्रश्न आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे भाजप युती चाचपणीच्या चर्चा सुरू आहे। लोकसभा विधानसभेत शिंदेंचा नकार असल्यानं मनसेची युती होऊ शकली नाही अशी सूत्रांची माहिती आहे। विधानसभेत मनसे आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढल्यानं दोघांचंही नुकसान झालंय। युतीच्या संदर्भात तुम्ही म्हणत असाल तर निश्चितपणे त्याच्याबद्दल सुद्धा विचार झाला, त्याचाही निर्णय येणाऱ्या काही दिवसात आम्ही घेऊ। युती न केल्यानं झालेलं नुकसान लक्षात घेता या निवडणुकीत युतीच्या चर्चा करताना स्ट्रॅटेजी बदलावी लागणार असा सूर मनसे बैठकीत होता। त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा आणि युतीतल्या इतर बाबींवर वाटाघाटी करण्यासाठी मनसेकडनं एका टीमची नेमणूक केली जाणार आहे। युतीसाठी मनसे पहिल्या फळीतल्या नेत्यांची टीम सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे। त्यानंतर युती संदर्भात अंतिम निर्णय होणार असल्याची ही माहिती आहे। लवकरच येणाऱ्या काही दिवसामध्ये पक्षाच्या पूर्ण रिफॉर्म करण्याच्या दृष्टीचा निर्णय सन्माननीय राजसाहेबांनी घेतला आणि तो पूर्ण बदल कशा पद्धतीचा असेल हे येणाऱ्या काही दिवसात दिसेल। मनसे आणि भाजप युतीकडे बघतच नसल्याचं सांगून आदित्य ठाकरेंनी दोघांनाही चिमटा काढलाय। आज मनसेची बैठक झाली आणि मनसे आता आगामी महापालिका निवडणुकीच्या काळात कोणाशी तरी युती करेल अशा पद्धतीची चर्चा झाली। महायुतीतला त्यांचा प्रवेश शिंदेंमुळे रखडलेला होता, शिंदेंनीच त्यामध्ये खडे टाकले अशा सुद्धा चर्चा आहेत। कसं बघता आगामी महापालिका निवडणुकीकडे? नाही, मी तरी बघत नाही त्यांच्याकडे, मी आपल्या कामाकडे बघत असतो। पुन्हा एकदा मनसे कात टाकून उभं राहण्याची भाषा करतीये। यापूर्वीही मनसेनं अनेकदा नव्या उमेदीची भाषा करत अगदी झेंडा आणि राजकीय मुद्दे बदलत कूस बदलण्याचा प्रयत्न केला। मात्र आता अप्रत्यक्ष नव्हे प्रत्यक्ष राजकीय युती करत मनसे बेरजेचं राजकारण करू पाहत आहे। मात्र महापालिका निवडणुकीत शिंदेंचा मनसेला ग्रीन सिग्नल मिळणार का हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।